वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त रेव्हलॉल रेडिओ एक्सपर्ट टॉक मध्ये आज आपल्या सोबत आहेत पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सचिन हुंडेकरी. आपल्या हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाबाला कसं नियंत्रित ठेवावं याविषयी ते आज आपल्याशी बोलणार आहेत. घरच्या घरीच ब्लड प्रेशर तपासून पाहण्याचा सगळ्यात चांगला पर्याय कोणता सर? होम बीपी मॉनिटरिंग हे पण एक खूप महत्त्वाचं यंत्र आहे, ज्यामुळे की आपल्या रक्तदाबाचं निदान व नियंत्रण. आजकाल जे ऑटोमेटेड ब्लड प्रेशर मशीन्स आलेले आहेत त्या अचूक आहेत आणि या मशीनवर आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला भविष्यामध्ये ते चांगले रिटर्न्स देतात. रक्तदाब तपासताना कधी पण रक्तदाब बसून तपासायचा, कारण बसल्यानंतर, झोपल्यानंतर आणि उभा असताना ब्लड प्रेशरच्या मध्ये खूप अंतर असतं. तर त्यामुळं बीपी चेक करताना नेहमी बसून चेक करावा. बसताना पण आपली पाठ आणि पाय हे जमिनीवर टेकलेले असावेत. आपला रक्तदाब तपासण्यापूर्वी आपण तणावमुक्त असणं खूप गरजेचं असतं, कारण मेंटल स्ट्रेसमुळे पण ब्लड प्रेशर वाढू शकतं. सर, हायपरटेन्शन साठी सर्वोत्तम औषध कोणते आहे? तर जसं की आपल्याला माहिती आहे की जीवनशैलीमधील बदल हा एक अनिवार्य घटक आहे. रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये नियमित व्यायाम करणं, याचा वापर केल्यास पुढे चालून भविष्यामध्ये हळूहळू आपला रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. आहारामध्ये मिठाचे प्रमाण नियंत्रित करून फळे, पालेभाज्या, दही, लसण यासारख्या घटकांची मात्रा वाढवणं गरजेचं आहे, ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तणाव नियंत्रित करण्यासाठी मेडिटेशन, योगा, संगीत यासारख्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. कंटिन्युअस कमीत कमी 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे. सर, मीठ किंवा काही खाद्यपदार्थ तसेच आपण स्वयंपाकात वापरतो त्या तेलामुळे वयोमानानुसार हायपरटेन्सिव्ह होण्याची शक्यता असते का? आपल्या दैनंदिन आहारामध्ये मिठाचे प्रमाण साधारणतः 12 ते 14 ग्रॅम इतकं असतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार हे प्रमाण 4 ते 5 ग्रॅम प्रति दिन एवढं असणं गरजेचं आहे. यामुळेच भारतामध्ये वयाच्या 30 नंतर प्रत्येक 3ऱ्या माणसांना उच्च रक्तदाब होत आहे. म्हणून आहारातील अतिरिक्त मिठाचे प्रमाण कमी करणे हे खूप गरजेचं असतं. काही नॅचरल फ्रूट्स आहेत ज्यामुळं आपला ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते. भरपूर तेलात तळलेले किंवा भरपूर चरबी असलेले मांस हे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल या दोन्हीसाठी वाईट असतात. त्यामुळं अति तेल आणि अति मीठ याचं प्रमाण अवॉइड करणं गरजेचं आहे. सर, नॉर्मल ब्लड प्रेशर आणि हायपरटेन्शन यामध्ये नेमका कोणता फरक आहे? नमस्ते, मी डॉक्टर सचिन हुंडेकरी. मी सिनर्जी हार्ट इन्स्टिट्यूट PCMC पुणे येथे कन्सल्टंट इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्याला माहिती आहे की हृदय असा एक ऑर्गन आहे जो सातत्याने काम करतो. हृदय कार्यरत असताना हृदयामधून रक्ताचे संक्रमण रक्तवाहिनीद्वारे होते. त्यावेळी रक्तवाहिनीवर पडणारा दाब म्हणजेच रक्तदाब. हृदय अंकुचन पावताना जो दाब रक्तवाहिनीवर येतो त्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर असे संबोधतो, आणि ज्यावेळी हृदय विश्रांती करत असतं त्यावेळी पडणाऱ्या दाबाला आपण डायस्टोलिक ब्लड प्रेशर असे संबोधतो. उच्च रक्तदाब म्हणजे ढोबळमानाने सातत्याने आपल्या रक्तदाबाचा स्तर 130-90 पेक्षा जास्त असेल तर त्याला उच्च रक्तदाब असे संबोधले जाते. सर, आजच्या वर्ल्ड हायपरटेन्शन डे निमित्त आपण आमच्या सर्व लिसनर्सना कोणता सल्ला द्याल? या जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त मी सर्व पेशंट्स व श्रोत्यांना आवाहन करेल की सर्वांनी आपला व आपल्या कुटुंबियांचा रक्तदाब तपासणी करून घेतला पाहिजे. ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी आपला रक्तदाब आपल्या जीवनशैलीतील बदलांनी अथवा डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्यांनी नियंत्रित करून घेणं गरजेचं आहे. या वर्षीच्या वर्ल्ड हायपरटेन्शन डेच्या थीमनुसार मेजर युअर ब्लड प्रेशर ॲक्युरेटली, कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर. जर आपण आपला ब्लड प्रेशर आपल्या जीवनशैलीतील बदलामुळे व डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार गोळ्यांनी जर कंट्रोल केला तर नक्कीच आपलं आयुष्यमान वाढण्यास मदत होईल. घरच्या घरीच ब्लड प्रेशर तपासून पाहण्याचा सगळ्यात चांगला पर्याय कोणता सर? होम बीपी मॉनिटरिंग हे पण एक खूप महत्त्वाचं यंत्र आहे, ज्यामुळे की आपल्या रक्तदाबाचं निदान व नियंत्रण. आजकाल जे ऑटोमेटेड ब्लड प्रेशर मशीन्स आलेले आहेत त्या अचूक आहेत, आणि या मशीनवर आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला भविष्यामध्ये ते चांगले रिटर्न्स देतात. रक्तदाब तपासताना कधी पण रक्तदाब बसून तपासायचा, कारण बसल्यानंतर, झोपल्यानंतर आणि उभा असताना ब्लड प्रेशरच्या मध्ये खूप अंतर असतं. तर त्यामुळं बीपी चेक करताना नेहमी बसून चेक करावा. बसताना पण आपली पाठ आणि पाय हे जमिनीवर टेकलेले असावेत. आपला रक्तदाब तपासण्यापूर्वी आपण तणावमुक्त असणं खूप गरजेचं असतं, कारण मेंटल स्ट्रेसमुळे पण ब्लड प्रेशर वाढू शकतं. सर, हायपरटेन्शन साठी सर्वोत्तम औषध कोणते आहे? तर जसं की आपल्याला माहिती आहे की जीवनशैलीमधील बदल हा एक अनिवार्य घटक आहे. रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये नियमित व्यायाम करणं, याचा वापर केल्यास पुढे चालून भविष्यामध्ये हळूहळू आपला रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. आहारामध्ये मिठाचे प्रमाण नियंत्रित करून फळे, पालेभाज्या, दही, लसण
यासारख्या घटकांची मात्रा वाढवणं गरजेचं आहे, ज्यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तणाव नियंत्रित करण्यासाठी मेडिटेशन, योगा, संगीत यासारख्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. कंटिन्युअस कमीत कमी 6 ते 7 तास झोप आवश्यक आहे. ब्लड प्रेशर कंट्रोल राहून उत्तम स्वास्थ्य राहण्यासाठी जनहितार्थ प्रसारित.